तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की जे स्टेजवरचा आता विषय निघाला तर दादा ही जी आता हे जे चळवळ आहे ही खूप मोठ्या लेवलला चळवळ म्हणजे उभी राहिलेली आहे. खूप मोठं काम त्या ठिकाणी जरांगे पाटलांचं चालू आहे. दादांच्या सभा काय ह्या छोट्या मोठ्या नाही, भरपूर मोठ्या मोठ्या सभा झालेल्या आहे आणि कुठंतरी स्टेजवरनं मला तुला ह्या गोष्टी लहान मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. कारण या ठिकाणी सर्वच मराठा सेवक म्हणून काम करत आहे आणि 6 कोटी मराठा समाज त्या ठिकाणी आहे. आज एक जणाला वरती बसवलं, दुसऱ्याला बसवलं, तिसऱ्याला बसवलं तर त्या ठिकाणी मग बाकीचे कोण? दादानी त्या ठिकाणी नियमच केलेला आहे की तुम्ही मला नेतृत्व दिलं ना, तुम्ही जर म्हणत असाल तर मी खाली येऊन बोलतो. कितीतरी वेळेस आपण बघितलं अंतर्वालच्या सभेच्या वेळेस सुद्धा दादानी मी कशासाठी स्टेजवरती काढा तो मंडप एवढा मोठं त्याचं स्टेटमेंट होतं. कारण माझा समाज उन्हात बसलाय, मी कसं त्या स्टेजवर उभं राहू, पण लोकांच्या आग्रहाखातीर त्या स्टेजवरती उभे राहिले. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या मनामध्ये हा स्वार्थ आहे की आम्हालाही दादाच्या बाजूला स्टेजवर जागा मिळाली पाहिजे, अहो म्हणजे 6 कोटी समाज आहे, 6 कोटी समाज स्टेजवर बसवता येईल का? उद्या जर 6 कोटी समाज म्हटलं की आम्हाला सगळ्या स्टेजवर बसायचं, जमेल का हे सगळं? त्याच्यासाठी कुठंतरी नेतृत्वाला हे कठोर निर्णय घ्यावे लागतात. आम्हीही 10 वर्षापासून संघटनेत काम करतो, दादासोबत चळवळीत काम करतो. आम्ही कधीही कुठलाच आग्रह केला नाही. आम्ही सर्वसाधारणपणे खाली जाऊन बसतो. ज्याला काम करायचं ना तो प्रामाणिकपणे कुठेही बसून काम करतो. समोर बसलं, स्टेजवर बसलं म्हणून तुमचं काम दिसतं अशातला भाग नाही. हा एक नियम आहे आणि हा नियमाचं पालन मराठा सेवकांनी सगळ्यांनी केलं आहे. नीट आचारसंहिता ठरलेली आहे की दादा व्यतिरिक्त स्टेजवर कोणी नाही. म्हणून दादा त्या ठिकाणी कठोरपणे स्वतःचे जवळचे रात्रंदिवस 24 तास सोबत काम करणारे जर आमचे हावळी दादा सुद्धा कितीतरी दौऱ्यामध्ये होते, पण फक्त त्यांचा कॅमेरा असल्यामुळे त्यांना स्टेजवर जाता येतं, बाकीच्यांना सगळ्याला खाली. म्हणजे दादाच्या सोबत रात्रंदिवस काम करणार सुद्धा खाली बसतात. आपण कोण आहोत मग स्टेजवर जायची आपण इच्छा व्यक्त करावी? आता हा खरंच तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते का असं करतायत किंवा कुठे जरांगे पाटलांची जी लोकप्रियता आहे ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती पहिले मराठा समाजासाठी होती, आता इतर जाती धर्मासाठी सुद्धा होऊ राहिली. कारण तुम्ही बघत असेल संपदा ताई मुंडे, ज्ञानेश्वर ताई मुंडे असतील, गौरी पालवे असतील, हे तिथं न्यायासाठी दादाकडे येत आहे. दादांनी त्यांना त्यांच्या त्या प्रकरणामध्ये SIT स्थापन करून दिली. विचार करा, जो समाज दादाच्या जास्त विरोधात त्या ठिकाणी आहे. आपण बघतो बीडमध्ये सगळ्यात जास्त विरोधात समाज कोणता आहे, तर त्यांच्या समाजाच्याच माय बहिणी तिथं दादाकडे न्याय मागासाठी येत आहे. तर हे कुठेतरी ग्लोबल नेतृत्व व्हायला जायला लागलंय आणि हे ग्लोबल नेतृत्व कोणातरी सहन होत नाहीये. कारण काय असतं, विरोधक असतातच ना थोडेफार. दादा काय असतं, आता तुम्ही जो पहिला प्रश्न स्टेजवरचा होता तसाच हा दुसरा प्रश्न आहे. आमचं नाव इथं 6 कोटी मराठा समाज रात्रंदिवस झटणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 500 लोकांची टीम आहे. आज जरांगे पाटलांनी समजा वैयक्तिक हावळे पाटलाचं नाव घेतलं किंवा आमच्या कनकदादाचं नाव घेतलं तर इथं बाकीचे जे मराठा सेवक आहे म्हणजे त्यांना जरांगे पाटलांची दूरदृष्टी जर विचार केली ना तर खूप ग्रेट आहे. कारण ते असं स्पेसिफिक कोणाचंच नाव घेत नाही. हां, पाठीमागे गेल्यानंतर म्हणतात हा सगळे टीम छान आहे, सगळं चांगलं काम करतात, पण मीडियासमोर कधीच कोणाचं नाव घेत नाही. का तर त्याच्या पाठीमागं सुद्धा लोकांच्या लगेच मनात भावना खालीवर निर्माण होतात. तर आम्ही तर रात्रंदिवस काम करतो, आम्ही तर किती वर्ष दादाला दिले, दादा तर फक्त कनकदादाचं नाव घेत आहे, हे तर योग्य नाही आहे. हीच भावना जनसामान्याच्या आणि 6 कोटी मराठा समाजाच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून दादा स्पेसिफिक कोणाचं नाव त्या ठिकाणी घेत नाही. हे बघा, काम करण्याचं काम दिसत असते. आम्हीही काम करतो. आम्हाला समाजाने जेवढा मान सन्मान दिला ना तो कुठल्या पक्षात कुठल्या संघटनेत काम करून मिळाला नसता. आज जर बघितलं तर फक्त डॉक्टर माणसातही मराठी म्हटलं तर महाराष्ट्र ओळखायला लागलाय आम्हाला. आणि ही सोपी गोष्ट नाही. ही फक्त प्रामाणिकपणे काम करण्याची. तुम्हाला काम कसं असेल चमचुगिरी करायची गरजच नाही. तुमचं काम प्रामाणिकपणे करा. समाज दखल घेतो, समाज 100% दखल घेतो. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना नाव घ्यायची गरजच नाही. तुम्ही दादासोबत काम करा, समाज तुमची दखल घेतो. काही लोक सकाळी उठलं की दादाच्या विरोधात बोलायला काही पहिला पण आहे, काही पक्षाकडून दादा खरंच तर हे तुम्ही प्रश्न खूप चांगला केलाय. कारण आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी झालेली आहे, राजकारणामध्ये शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आणि समाजकारणामध्ये जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय कोणीच मोठं होऊ शकत नाही.
आजची परिस्थिती ही आहे. त्यामुळे जरांगे पाटलाच्या विरोधात बोललं की आपोआप फेमस होतं, कारण एवढा मोठा जनसमुदाय दादासोबत आहे. दादांना कोणी आरे शब्द जरी बोललं तर तुम्ही बघा कमेंट्स काय चालतात खाली म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी त्याचा बाजार उठला जातो, हे लक्षात घ्या. पण तरी सुद्धा काही काहींचं युट्यूब चॅनल, कोणाचे फेसबुक पेज चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांवरती टीका करतात. हे सरळ सरळ सांगते मी तुम्हाला, बाकी दुसरा कुठलाच उद्देश नाही. आणि पाठपुरावा करणारे तर भरपूर आहे. जसं राजकीय लोक असतील तर कुठेतरी एखादं गरीब नेतृत्व मोठं होतंय आणि कुठेतरी आपल्याला नंतर जसं लोकसभेत झालं पाडा म्हणलं की सगळेच पडले, कुठेतरी ही ताकद समाजाची निर्माण होते. त्याच्यामुळे हे नेतृत्व डॅमेज कसं होईल याच्यासाठी एक टीम सतत कार्यरत आहे, ती याला सोशलला पण आहे आणि ते करत आहे, ते लाभार्थी आहेत, करतात. पण मात्र ज्या पद्धतीनं काही जण म्हणत होते की निवडणुका झाल्यानंतर जरांगे पाटलांची हवा कमी झाली, असं काही चित्रसंबंध निघून अजिबात नाही. आपण स्वतः बघत असाल, कालही MPSCच्या ठिकाणी गेलेत दादा, त्या ठिकाणीही अतिशय म्हणजे सर्व जाती धर्माच्या तिथे त्या MPSCच्या परीक्षेसाठी त्यांचा जो प्रश्न प्रलंबित होता तो त्या ठिकाणी दादा गेल्यामुळे सगळी आजही क्रेज तीच आहे दादांची. आणि त्या मुलांना एवढ्या अपेक्षा होत्या दादांकडनं की ते होईल काम, आणि सरकार सुद्धा त्याच्यासाठी पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि त्या 15 दिवसात तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहे. अधिकारी राहतात अशी मुलं त्या ठिकाणी चौथी पास किंवा चौथी नापास म्हणून ज्या व्यक्तीला हिंदवलं जातं त्याच व्यक्तीसाठी आपला अधिकारी होणारा तर खरं सांगू दादा, इथे शिक्षण मॅटर करत नाही, इथं काम मॅटर करतं. आज आपण बघतोय जरांगे पाटलाचं शिक्षण जरी कमी असलं तरी सुद्धा त्यांचा कामातला जो प्रामाणिकपणा आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवला आहे. आणि तो प्रामाणिकपणा सिद्ध झाल्यामुळंच आज 1.5 कोटीची सभा त्यांच्या नावावरती आहे मराठवाड्यामध्ये. आणि आपण गिनीज बुकमध्ये बघतो तर आज जर रेकॉर्ड जर बघितला तर एवढं प्रामाणिक नेतृत्व आज मला तरी नाही वाटतं भारतात कुठे आहे. त्यामुळे आज फक्त मराठा समाजच नाही तर इतर जाती धर्माची सुद्धा मुलं जे आहेत MPSCचे मुलं, काल तिथं बघितलं असेल आपण सगळ्यांनी, तर दादा आले म्हणून सगळ्याला एक वेगळी आशा त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि हेच कारण आहे त्याच्यामुळे इमानदारी एवढी प्रामाणिक मनोदादामध्ये भरलेली आहे की आजपर्यंत चांगले चांगले मोठे मोठे मंत्री संत्री त्यांच्या जवळ येऊन गेले पण ते कुठेच मॅनेज झालेले नाही. ही बघा, ह्या ठिकाणी मोठं आणि छोटं कोणी नसतं, आपल्या कर्तृत्वातून माणूस मोठं होत असतं. हे बघा दादा, नेतृत्व कोणीतरी एकच करत असतं, बरोबर आहे की नाही. सैना जरी भरपूर असली तरी सेनापती एकच असतो. त्यामुळे अखंड महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाने जरांगे पाटलालाच नेतृत्व दिलेलं आहे आणि स्वतः जरांगे पाटील त्या ठिकाणी ते नेतृत्व करताय, सक्षमपणे करताय. आणि ते नेतृत्व सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही आहे. गेल्या 2 वर्षात त्यांना 9 अमर उपोषण त्या ठिकाणी केलेले, शहराची झीज झालेली आहे, अनेक व्याधी त्यांना त्या ठिकाणी आहेत. पण तरीसुद्धा समाजासाठी रात्रंदिवस पळणारे व्यक्तिमत्व म्हटलं तर संघर्ष होता मनोज जरांगे पाटील. कालच बघा तुम्ही, नाशिकचा दौरा होता आणि शिर्डीचा पुढचा त्यांचा दौरा काहीतरी होता, ते दौरे कॅन्सल करून जसं त्यांना कळालं की MPSCच्या मुलांना कुठेतरी 10-12 मुलांना उचलले गेलंय आणि कुठेतरी हे मुलं 7 महिन्यापासून त्या ठिकाणी त्यांच्या न्यायासाठी प्रतीक्षा करताय. आणि त्यांचा जेव्हा तिकडनं फोन आले त्या पोरांचे की दादा तुम्ही या, त्यावेळेस दादा तिथं सगळे दौरे कॅन्सल करून दादा तिथे गेले. ही तत्परता जी आहे ना, ही एखाद्या जाणीव असणाऱ्या व्यक्तीला असते आणि फक्त तिथं क्रेज आहे म्हणूनच नाही. जरांगे पाटलांचे आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्यांचं काम बघतो, तर ते अगदी शून्यातून त्यांनी जग निर्माण केलेलं आहे. सहजासहजी त्यांना हे पदसुद्धा मिळालेलं नाही आणि आज मराठा समाजाच्या गळ्यातलं ताईत बनलेले आहेत, तर ते काही त्यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या त्यागातून बनलेले आहे. मोठ्याचा आणि लहानपणाचा ते विषयच नाही, नेतृत्वाचा तर बिलकुल विषय नाही. जे कोणी संभाजीनगरचे जे काही तथाकथित लोक जे म्हणताय की आम्हाला नेतृत्व संधी मिळाली पाहिजे, अहो कुठेतरी एका व्यक्तीला तुम्ही समोर केल्याशिवाय त्या व्यक्तीकडनंच आपण आज बघतोय की मराठा समाजाच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या आहे. आज समाजाला एक प्रामाणिक इमानदार नेतृत्व मिळालेलं आहे. त्यानंतर अनेक जे मराठा आरक्षणाचे मुद्दे आहेत ते मार्गी लागलेले आहे. मला तर खूप आश्चर्य वाटतं, ह्या लोकांची खरंच क्यू येते हो, खरंच क्यू येते लोकांची की ते 2 सप्टेंबरच्या जियानुसार काहीच मिळालं नाही. असं ठीक आहे, प्रमाण जरी कमी असलं तरी आजचा आकडा सांगते तुम्हाला मी, 200 ते 250+ आजच्या आकड्यानुसार हैदराबाद गॅझेटनुसार सर्टिफिकेट मिळाले आहे. मग हे 2 सप्टेंबरच्या जियाचं फलित नाही का?
जर 2 सप्टेंबरचा GR हा खोटा असता किंवा म्हणतात काही लोक म्हणतात तोंडाला पानं पुसले, तर तो सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्येच रद्द झाला असता ना. आज सुप्रीम कोर्टात जरी त्याला चॅलेंज केलं तरी तो रद्द होऊ शकत नाही. तो रद्द होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी तो GR खूप तज्ज्ञ आणि हुशार अभ्यासक जवळपास 150 लोक ते वकील त्या ठिकाणी होते आणि ते 150 वकिलांनी अगदी अभ्यासपूर्ण सरकारला तो जे काही दिलेलं आहे माहिती दिलेली त्या माहितीच्या आधारावरती तो त्या ठिकाणी GR तयार झालेला आहे. पण मात्र ज्या पद्धतीने विरोध केला जातो हा विरोध नेमका काय कारणामुळे केला जाऊ शकतो काय वाटतं? खरंच आम्हाला तेच समजत नाही. मी तेच त्याच्यामुळेच म्हणते की अशा लोकांची खरंच कीव होती. छत्रपती संभाजीनगर इथून मराठा क्रांती मोर्चा 2016 सुरुवात झाली होती. म्हणजे क्रांतीची सुरुवात इथून झालेली होती. हे शहर क्रांतीच्या नावाने ओळखलं जातं पण काही अशा तथाकथित लोकांमुळे या शहराचं नाव खराब होते. त्याच्यामुळे अशा लोकांना आम्ही कोलत नाही.